धर्मकीर्ती द्वयम प्रत्येक माणसाचं जीवन शाश्वत आहे। माणसानं वाचलेलं धन शाश्वत आहे, पुत्र आणि पत्नी शाश्वत आहे। मग या जगात शाश्वत काय? माणसाला आचरणात उतरलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती, त्या कीर्तीच्या उच्चतम शिखरावर मानानं विराजित होण्यासाठी आज मी तिथवर जगण्यासाठी आम्ही तत्व धरलो। शांती तुल्यत बोनास्ती तो शांत परम सुखम नास्ती दृष्टा बरोबर धिंगच धर्मोदय क्षमेसारखं तप नाही, दयेसारखा धर्म नाही आणि तृषेसारखा महारोग नाही। या तिन्ही गोष्टींचा चांगला विचार करून राजसिंहासनी मी अधिष्ठित झालो। आमचा मात्र पितृ देवतेच्या मुखावर बाहेर पडणारे मुखोद्गार होते। बस मोत्याच्या हाराने प्रत्येक माणसाचं सौंदर्य खुलून दिसतं, पण घामाच्या धाराने तुझं कर्तृत्व स्थित होत असतं। हे तुझं कर्तृत्व तुला स्थित करायचंय। मात्र पितृ देवतेचे शब्द अगदी तळातळात फोडाप्रमाणे दिले। 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ गुरुआश्रमी घालविला, सर्व विद्याभ्यासात पारंगत झालो, शस्त्रकलेला मी निपुण झालो आणि 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पुरुष राज्यात आपलं आगमन झालं। आम्हाला राज्याभिषेक करण्यात ठरवण्यात आलं। शुभवेळ शुभमुहूर्त शुभघडी वेदादपी क्षणादपी श्रवणदपी ब्रह्मांड या राजप्रस्थानी उपस्थित होते। सप्त सिंधूचं जलाचं मस्तकी सिंचन करण्यात आलं। हा दैदिव्य पंचलोकीचं मस्तकी प्रदान करण्यात आला आणि राजप्रस्थान एक त्याला सगळं बाहेर बोलवला। राजाधिराज शौर्य महाराजाचा जयकार असो, राजाधिराज शौर्य महाराजाचा जयकार असो। करण्याची दिशा शांत झाली, जबाबदारीची जाणीव मला होऊ लागली। अगदी दक्षिणेत कर्माची सारी सूत्र आम्ही आमच्या हाती घेतली। तत्वाची प्रणपलीकडे मी सांभाळू लागलो। परस्त्री माते समान, परधर्म मनात समान आणि परम प्राण केलेही गुरु अरे परमेश्वरा, ही सारी किमया गुणाचे केंद्र फक्त तुझी आणि त्या मुळारंभी कोण केंद्राचे गुरु माऊली केळाचा गुरु म्हणून आम्हाला केलेला उपदेश होता। अराचारेण मालिन्य मत्याचारेण मूर्खता विचाराचार योग हा सदाचार उच्चते। अनाचार केला असेल जीवनात म्हणे मलिनता येते, अत्याचार केला असेल मूर्खता प्राप्त होते। ज्याला सदाचार असं म्हटलं जातं तो सदाचार मानव प्राण्याला आपल्या जीवनात आचरणात आलेला आहे आणि तो सदाचार आम्ही आपल्या जीवनात आचरणात आलेला आहे। न्यायाच्या ठिकाणी न्याय, धर्माच्या ठिकाणी धर्म म्हणजे राज्यात केवळ प्रस्थापित होऊ दिलेला नाही। तुझ्या आशीर्वादाचा भेद गमन कृपेत शिरस्तार माझ्यात नव्हे, विश्वात मावळणारा प्रत्येक व्यक्तीचा जर का पृष्ठभागी राहिला असेल तर मूग व्यक्ती बोलू लागेल, अंध व्यक्ती डोळसपणे पाहू शकेल आणि एखादी अपंग व्यक्ती उत्तुंग पर्वतही पार करून जाऊ शकेल। म्हणून देवा, या मानवतेला सदैव सुख मिळावं एवढी तुझ्या चरणी माझी मनोभावे मानव जगी
जगा सौख्य देण्या तन मन वाहिया प्रभूच्या चरणात तन मन वाहिया तन मन प्रभूच्या चरणात जन्मद्वारा एकच जगला अदृश्य सर्वांग आशीर्वाद